नमस्ते मंडळी, कसे आहात सर्वजण? वेलकम टू मालविका व्लॉग. आणि तुम्ही विचारच करत असाल मंडळी की आता ही एवढ्या रात्री कुठे चालली आहे. तर मंडळी मी कुठे चालली नव्हती, तर मला नेण्यात आलं होतं एवढ्या रात्री बाहेर. तर अचानक हे बघा माझ्या मित्रमैत्रिणींनी मला अचानक सरप्राईज दिलं होतं. ते पण यांना सुचलं टायमिंग माहिती का कितीचा, 10:30 11चा. आणि त्यांचा उत्साह आहे ना मंडळी, तुम्ही ना त्यांच्या तोंडूनच ऐका. आणि आम्हाला बाहेर काढायच्या आधी ना फक्त एवढंच त्यांचा अट्टास होता की पहिले आमचा व्लॉग शूट कर. तर हे बघा काय सांगतायत तुम्हाला. जेवायला चालेल सर्वजण. खूप डिश बघा ऐकलं ना मंडळी, आले होते मला भेटायला, पण नाही, आम्हाला बाहेर जायचं आहे जेवायला. तर आम्ही निघालो होतो मस्तपैकी बाहेर जेवायला. ते पण रात्रीचे काहीतरी 11 वगैरे वाजले होते. आणि खरं सांगू का मंडळी, रात्री हॉटेल बंद होण्याचा नाही का टायमिंग असतो हा 12च्या आसपास काहीतरी हॉटेल्स बंद होतात पुण्याचे. तर तुम्ही बघू शकता अर्ध निम्म हॉटेल रिकामं होतं आणि आम्ही त्याला भरण्याचं काम करत होतो रात्री 11 11:30च्या दरम्यान. तर फायनली आम्हाला एक रूफटॉप हॉटेल मिळालं होतं, जे की द ट्रीट त्याचं नाव होतं. आणि हे होतं वडगावच्या सिंहगड रोडवरती. तर अनेक जणांनी पाहिलेही असेल जे पुण्यात राहतात ते, पण जे नाही राहत त्यांना मी सांगते की खरंच हॉटेल खूप छान आहे. मस्त हॉटेल होतं. जेवण तर म्हणजे तुम्ही पुढे बघालच. तर खूप दिवसांनी, जसं की तुम्ही माझ्या मित्राच्या तोंडून ऐकलंच असेल की खूप दिवसांनी आम्ही भेटलो होतो. खरंच सांगते मंडळी, हल्ली आहे ना आम्हाला वेळच मिळत नाही एकमेकांना भेटायला. आणि आम्ही फायनली खूप दिवसांनी भेटलो होतो ना, तर अक्षरशः म्हणजे काय बोलावं आणि पहिले खावं का बोलावं काहीच सुचत नव्हतं. आणि लेकरंसुद्धा आमच्या सोबतच होते. आणि मला ना प्रश्न पडला होता की आता हे लोक आपल्याला जेवण वाढतायत की नाही, का असंच उकळच हकलून लावतायत की काय माहिती. म्हणजे मला लिटरली असा प्रश्न पडला होता बरं का मंडळी, कारण की खूप रात्र झाली होती त्याच्यामुळं. पण काय असतं ना मंडळी, जेव्हा मित्रमैत्रिणी भेटतात ना तेव्हा आपल्याला काय कुठल्या गोष्टीकडं लक्षच लागत नाही. हे बघा, हे आमचे ॲक्टर आहेत, एक प्रकारचे लुक देत होते. आणि हे त्यांचे सुपुत्र आहेत. आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यात छोटं मेंबर जे आहे ते हेच आहेत. आणि मग फायनली आम्ही मस्तपैकी ऑर्डर केली होती, जे की स्टार्टर होतं. आणि मंडळी हे जे पनीरचं जे तुम्ही डिश बघतायत ना व्हाईट रंगाची, अतिशय अप्रतिम होती. खरंच सांगते, तुम्ही जर कधी ह्या रेस्टॉरंटला जाल ना तर ही डिश नक्कीच ऑर्डर करा. ह्या डिशचं नाव होतं बटर गार्लिक पेपर कॉटेज चीज म्हणून. खूप सुंदर मस्त होती, टेस्टी होती. काही जण आमच्या ग्रुपमध्ये नॉनव्हेज आहेत आणि आम्ही लोक काही जे आहोत ते व्हेज आहोत. ॲक्च्युली मी पण नॉनव्हेजच होती, पण आता गेले 5-6 महिने झाले मी पण नॉनव्हेज सोडून दिलेलं आहे. आता आलं होतं सगळं जेवण, तुम्ही बघू शकता टेबलावरती सगळं मांडण्यात आलं होतं. आणि लेकरसोबत असली ना मंडळी तर आपल्याला भरपूर वेळ लागतो, कारण की पहिले त्यांचं पेटपूजा करावी लागते आणि नंतर मग आपली पेटपूजा करावी लागते. तर मस्तपैकी गप्पा टप्पा मारत मस्तपैकी आम्ही जेवण जेवत होतो. आणि हे जे तुम्हाला ऑरेंज दिसते ना मंडळी, ह्याचं काही म्हणजे असं नाही का, काही जण विचार करत असेल की मी फिल्टर वगैरे लावलेला आहे. तर नाही, फिल्टर वगैरे नव्हतं, ही लायटिंगच तशी होती तिकडे. आम्हाला तिकडे सगळं ऑरेंजच दिसत होतं. आणि काही कालांतराने मंडळी तीसुद्धा लाईट बंद झाली होती. खरं सांगायला गेलं ना तर आम्हाला जेवतानाच काहीतरी 12:30 वगैरे झाले होते. ऑलमोस्ट भरपूर उशीर झालेला होता. आणि बघू शकता तुम्ही, म्हणून हे ना एकच असा आमच्या ना टेबलच्या वरतीच तो लॅम्प चालू होता, असा ऑरेंज रंगाचा छानपैकी. पण काही वाटत नव्हतं, कारण की मित्रपरिवार जो सोबत होता आणि खूप दिवसांनी भेटलो होतं ना मंडळी, त्याच्यामुळे आमचा म्हणजे नाही का असा जल्लोष काहीतरी वेगळाच होता. तुम्ही बघू शकता अर्ध रेस्टॉरंट बंदसुद्धा झालं होतं. तर फायनली मंडळी आमची मस्तपैकी अशी जी आमची भेट होती ना खूप सुंदर ठरली. आणि ती संपणार होती आईस्क्रीमवरच. तर आम्ही निघालो होतो मस्तपैकी आईस्क्रीमचा आस्वाद घ्यायला, जे की मिळणार होता फक्त नॅचरल्सला. तर गेलो होतो मंडळी तिकडं. तर मंडळी मला तुम्ही नक्कीच कळवा की तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला म्हणून. आणि माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि मला तुम्ही नक्कीच सांगा की तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना केव्हा भेटला. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.